नमस्कार, मी सुजाता। माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ, श्री शंकर महाराज की जय। अशक्य हे शक्य करतील स्वामी। तर या व्हिडिओमध्ये आपण आज बघणार आहोत श्री स्वामी समर्थ यांचे 11 गुरुवारच्या व्रताची माहिती। हे व्रत कोणी करावे, कसे करावे, काय अडचणी येऊ शकतात किंवा उद्यापन कसे करायचे, संकल्प कसा करायचा, या सगळ्याबद्दल आपण टप्प्याटप्प्याने माहिती बघणार आहोत। तर सगळ्यात पहिलं म्हणजे ही सेवा का करावी। ही सेवा का करावी तर जर तुम्हाला काही अडचणी असतील किंवा काही अडचणींवर मार्ग सापडत नाहीये किंवा एखादं खूप महत्त्वाचं काम आहे, काहीही ठोस कारण नसताना सुद्धा ते काम पुढे सरकत नाहीये, त्यातून मार्ग निघत नाहीये किंवा घरात कोणी आजारी असेल किंवा तुम्ही स्वतः आजारी असाल, त्यामुळे डोक्यात सतत नकारात्मक विचार येतात किंवा घरात सकारात्मकता नाही आहे, तर ह्यासाठी तुम्ही हे व्रत करू शकता। किंवा सगळं सुरळीत चालू आहे तरीसुद्धा जर तुम्हाला हे व्रत करायची इच्छा असेल तर तुम्ही नक्की करा। याने तुमच्या घरात सुख समृद्धी आणि सुखशांती कायम राहील। आता हे व्रत कोणी करावे तर हे व्रत घरातील कोणतीही व्यक्ती करू शकते, स्वतःसाठी करू शकते, इतरांसाठी सुद्धा करू शकते। म्हणजे जर तुम्हाला स्वतःला जर काही अडचण असेल, काही काम असेल जे पुढे सरकत नाहीये, खूप महत्त्वाचे निर्णय असतील ज्याच्यासाठी तुम्हाला स्वामींचा आशीर्वाद हवा आहे किंवा घरात कोणीतरी आजार आहे, ती व्यक्ती स्वतः हे व्रत करू शकत नाही तर तुम्ही त्यांच्यासाठी करू शकता। त्याच्यामुळे वयाची किंवा कशाची या व्रतासाठी अट नाहीये। आता बघूयात ह्या व्रताचे नियम कोणते आहेत। तर नियम म्हणजे हे व्रत तुम्ही महिन्याच्या कोणत्याही पहिल्या गुरुवारपासून करू शकता। दुसरं म्हणजे तुम्ही पहिल्या गुरुवारी संकल्प करायचा आहे। संकल्प हा फक्त एका पहिल्या गुरुवारी करायचा असतो आणि शेवटच्या गुरुवारी म्हणजे उद्यापनाच्या दिवशी तुम्ही हा संकल्प सोडायचा असतो। संकल्प सोडणं सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। पुढचा नियम म्हणजे तुम्ही गुरुवारी ब्रह्मचर्य पाळायचं आहे जोपर्यंत तुमचं व्रताचं उद्यापन होत नाही। नंतर गुरुवारी तुम्ही मांसाहार टाळायचा आहे आणि तुम्हाला स्वतःला शक्य असल्यास, म्हणजे जे कोणी व्रत करणार आहेत त्यांना शक्य असल्यास त्यांनी पूर्ण व्रत मांसाहार टाळायचं आहे। काही कारणाने जर तुम्हाला घरात शिजवावंच लागत असेल तर त्यातूनही तुम्ही गुरुवारी शिजवणे टाळायचे। आता बघूयात ह्या व्रतामध्ये स्वामी सेवा कोणती करता येते। तर व्रताप्रमाणे पहिली सेवा म्हणजे श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत ह्या पोथीचे पठण करावे। दुसरं म्हणजे 11 वेळा तारक मंत्र आणि तिसरं म्हणजे श्री स्वामी समर्थ 1 माळ जप अशी 11 वेळेला करावी, म्हणजे 11 माळेचा जप। तर काही कारणाने जर तुम्हाला यातलं काही शक्य नसेल, जसं की मी मागच्या वर्षी हे व्रत केलं होतं पण माझ्या कामाच्या वेळेप्रमाणे मला पोथी वाचन शक्य होत नव्हतं, तर मी संकल्पाच्या दिवशीच स्वामींना सांगितलं की स्वामी मी बाकी सगळं मनोभावे करेन पण माझ्याकडून पोथी वाचन नाही होणार। आणि तसंच मी म्हणजे बाकीच्या सगळ्या सेवा व्यवस्थित केल्या आणि उद्यापनाच्या दिवशी म्हणजे शेवटच्या गुरुवारी मी पोथी वाचन केलं आणि उद्यापन केलं होतं। त्याच्यामुळे जर तुमची खूप इच्छा असेल की हे व्रत एकदा तरी करावे पण जर मनात शंका असेल की इतक्या सगळ्या सेवा माझ्याकडून होतील की नाही, तर तुम्हाला जितकं शक्य आहे तितकं तुम्ही संकल्पाच्या दिवशी स्वामींना सांगा आणि या व्रताला सुरुवात करा। या व्रताचे फायदे खूप आहेत, तुम्हाला स्वतःला याचा नक्की अनुभव येईल। आता बघूयात की पूजा कशी मांडायची। तुम्ही जर यूट्यूबवर बघितलं तर तुम्हाला खूप वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओज मिळतील ज्याच्यामध्ये वेगळ्या पद्धतीने पूजा मांडणी केली आहे। जसं की मी सांगितलं की माझ्या कामाच्या वेळेप्रमाणे मला इतकं शक्य होणार नव्हतं, तर मी स्वामींचा जो घरात फोटो आहे त्याला दर गुरुवारी व्यवस्थित गंधपूजा, दीप धूप करून पूजा करायची आणि त्यांच्यासमोर स्वामींसाठी पाणी, स्वामींसाठी कोणतेही फळ, साखर, दूध तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही ठेवू शकता, कोणतीही मिठाई ठेवू शकता आणि धूप दीप अगरबत्तीने आपली नेहमीसारखी पूजा करायची। आणि त्याच्यानंतर तुम्ही ज्या काही सेवा तुम्ही बोलले आहात संकल्पाच्या दिवशी त्या दिवशी तुम्ही त्यावेळेला करून घ्यायचे। काही कारणाने जर तुम्हाला सकाळी शक्य नसेल तर तुम्ही संध्याकाळी सुद्धा त्या सेवा करू शकता। आता बघूया सुरुवात कशी करायची। तर पहिल्या गुरुवारी जर तुमच्या आजूबाजूला जर स्वामींचा मठ असेल, दत्तगुरूंचे मंदिर असेल तर तुम्ही खडीसाखर आणि एक नारळ घेऊन तिथे तुम्ही पूजा करायची आहे। तिथे स्वामींना, दत्तगुरूंना तुम्ही सांगायचे आहे की हे व्रत मला करायचे आहे, कोणत्याही प्रकारची अडचण येऊ देऊ नका आणि माझ्याकडून तुम्ही हे पूर्ण करून घ्या। आणि ह्याला संकल्प म्हणत नाही, संकल्प हा तुम्हाला घरीच करायचा आहे, तुमच्या घरच्या स्वामींच्या फोटोसमोर, मूर्तीसमोर जे काही तुमच्याकडे असेल
तर तुम्हाला संकल्प हा घरी करायचा, संकल्प कसा करायचा याचे व्हिडिओज तुम्हाला यूट्यूबवर मिळून जातील. तर मठामध्ये आणि जर तुमच्या आजूबाजूला जर कोणताही मठ नसेल तर तुम्ही घरच्या देवासमोर म्हणजे घरच्या स्वामींच्या फोटोसमोर सुद्धा खडीसाखर आणि नारळ ठेवू शकता. हे फक्त तुम्हाला पहिल्या गुरुवारीच करायचं आहे. उपवासाबद्दल बोलायचं झालं तर व्रताप्रमाणे तुम्ही गुरुवारी उपवास केला पाहिजे. पण जर काही अडचण असेल, बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास असतो, तर त्यांनी उपवास नाही केला तरी चालेल. कारण असा काही ठोस नियम नाही आहे. फक्त तुम्ही सेवा मनोभावे करा, स्वामींपर्यंत त्या पोचतातच. आणि कोणत्याही प्रकारचा सेवा करताना मनामध्ये अहंकार ठेवू नका, मग तुम्हाला त्याचा फायदा अजून जास्ती होईल. आपण बघितलं की आता व्रत कोणी करायचे, कसे करायचे, स्वामी सेवा कोणत्या करायच्या, पूजा कशी मांडायची, सुरुवात कशी करायची, उपवास करायचा की नाही, किंवा स्वामी सेवेमध्ये काही अडचणी असतील तर काय करावे. आता बघूयात की उद्यापन कसे करावे. तर उद्यापन हे सुद्धा खूप महत्त्वाचे आहे, कारण तुम्ही केलेला संकल्पसुद्धा तुम्हाला सोडायचा असतो. तो उद्यापन कसं करू शकता? तो उद्यापन तुम्ही 3 प्रकारे करू शकता. एक तर तुमच्या आजूबाजूला जर 11 छोटी मुले अवेलेबल असतील तर तुम्ही त्यांना जेवायला बोलवा. नंतर जर तुमच्याकडे मेहून अवेलेबल असतील तर तुम्ही त्यांनाही बोलवू शकता, किंवा तुम्ही ब्राह्मणाला शिधाही देऊ शकता, अन्नदान करू शकता. तर ह्यापैकी तुम्हाला जे शक्य आहे ते तुम्ही करू शकता, परंतु संकल्प नक्की सोडावा. मी जेव्हा उद्यापन केलं होतं तेव्हा आम्ही गुरुजींना बोलवलं होतं, कारण मला थोडंसं मोठ्या प्रमाणावर करण्याची इच्छा होती. आणि त्यावेळेस आम्ही स्वामी यागसुद्धा केला होता. आम्ही तो पहिल्यांदा केला आणि त्याचा अनुभव खूप 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 सुंदर होता. तर ही होती श्री स्वामी समर्थ महाराजांच्या 11 व्रताची संपूर्ण माहिती. जर तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही हे व्रत नक्की करून बघा, तुम्हाला फायदा होईल. आणि फायदा होण्यासाठी नाही, पण तुमच्या डोक्यात जर नकारात्मक विचार येत असतील किंवा काहीही मनात स्थिरता नसेल तर तुम्हाला ह्याचा नक्की 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 अनुभव येईल. तुम्ही करून बघा. मनात काही शंका असतील स्वामी सेवेबद्दल, किंवा कारण हा जवळजवळ 3 ते 3.5 महिन्याचा प्रवास आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की काही अडचणी येऊ शकतात किंवा हे व्रत पूर्ण नाही झालं तर वगैरे, तर तुम्ही ज्या दिवशी संकल्प करता, स्वामींसमोर नारळ आणि खडीसाखर ठेवता, त्याच दिवशी स्वामींना तुम्ही हे सांगू शकता की स्वामी अशा अशा प्रकारची अडचणी येऊ शकतात, किंवा माझ्या मनात शंका आहेत की माझ्याकडून सेवा जर पूर्ण नाही झाली तर काय करता येईल, किंवा माझ्या मनात या प्रकारच्या शंका आहेत. तर तुम्ही हे स्वामींना सांगा आणि पुढे स्वामींवर सोपवा. स्वामी तुमची ही सेवा बरोबर पूर्ण करून घेतील आणि तुम्हाला त्याचे फायदे किंवा तुम्हाला त्याचा अनुभव नक्की येईल. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.